पाणी पाणी झालं. प्राणी मात्रांच्या जीवाचा थरकाप उडाला. विजा मात्र कडाडून काळ्या पिटी कोण जळवायला येतंय याचा शोध घेण्यासाठी वारंवार लेखनाची उघड साफ करायची. सर्व गाव स्वच्छ करणारा भरगच्च सळा शिंपून अखेर मेघराजांनी आपला पसारा आवडला. पडघम नगारे ऐकून आले. काळा कुधीन अंधार वसू लागला. पूर्व क्षितिजावर ब्रह्ममुहूर्तानं मंगल तेजाला साथ घातली आणि उशेनं गुलाल उधळायला सुरुवात केली. पक्षी मंजूळ गाणी गाऊ लागली. कोठ्यात गाई हंबरायला लागल्या. तो समोरचा साधू एक तेजस्वी बाळक, एक दिव्य मानव एका जीर्ण शीर्ण चपरात माय मंजुळेच्या पोटी बंडोलीच्या चिमोकल्या झोपडी 30 एप्रिल 1909 शुक्रवार रोजी भारतातील महाराष्ट्र राज्यात अमरावती जिल्ह्यात यावली या छोट्याशा ग्रामात जन्माला. याच अवतारी बालकाच्या दर्शनासाठी मराठाचे अलौकिक संत प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यावलीत आले. त्यांच्या एकाएकी येण्याने सर्वस्थ ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. पण त्याही पेक्षा आश्चर्याचा क्षण यावेळी सर्वांनी अनुभवला. बाळाला पाळण्यात घालण्याचा म्हणजे बारशाचा तो दिवस. त्याच वेळी एका तेजस्वी सिद्धू पुरुषाची यावलीत आगमन झाले आणि तेही थेट बंडोलीच्या झोपडीत आले. त्यांनी बाळाला पाळण्यात घातले आणि प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी त्या बाळाच्या अंगावर हात फिरवला आणि आपल्या उभवत्या सर वाणीतून मंगलगीत म्हटले. आपल्या वेदतुल्य वाणीतून स्वयंफूत पाळणा गायला आणि माणिक्यो माणिक्यो असा उद्घोष केला.